हाय नमस्कार. आज आहे श्रावणी शनिवार. आता शनिवारी पहिल्यांदा तर उपवास वगैरे असायची, आता सगळेच करतात असं नाही, पण उपवास सोडायला मिरची लोणचं ह्या गोष्टी हव्याच. त्याशिवाय उपवास सोडल्यासारखं वाटत नाही. भजी मिरची लोणचं असं. तर आता आपण मिरची बघूया. आपण अशी ही पोपटी जाडी मिरची घेतली, जे की तिखटाला कमी असेल, आणि ती अशी मधी चिरगी देऊन तिथल्या शक्यतो बिया काढा, म्हणजे त्याच्यात मसाला पण जास्त राहील आणि अगदी तिखट पण नाही लागणार. त्यामुळे बिया काढल्यात तरी चालेल, तुम्हाला हवे असतील तर ठेवल्यात तरीही चालते. आता याच्यामधला आपण मसाला बघूया. आधी मिरचीचा मसाला बघूया कसा करायचा. जास्त काही नाही, तुमच्याकडे धणा जिरा पावडर असेल तर हरकत नाही, पण ताजं कराल ना तर छान, पण त्याच्यासाठी वेळ पण हवा आहे. तर हरकत नाही, असेल धणा जिरा पावडर तर ते घ्या, नाहीतर असे थोडेसे धणे, बडीशोप आणि जिरं असं घ्या एकत्र. धणे थोडे जास्त, त्याच्यात थोडे कमी बडीशोप, त्याच्यात थोडे कमी जिरं असं घ्या. हे 2 मी लसणाचे तुकडे टाकले आहेत, पाकळ्या. तुम्ही, कारण मी खोबरं थोडंसं भाजणार आहे, हे बघा, त्याच्यात पण 2-3 लसूण घेणार आहे, ते वेगळं मी करणार आहे. तुम्ही एकत्र केलं तरी चालेल, पण धणा जिरा पावडर व्यवस्थित भाजून घ्या. आधी भाजून घ्या आणि बारीक करा, मग त्याच्यात खोबरं म्हणजे पटकन बारीक होईल. आता घेतलं आहे चण्याचं पीठ. चण्याचं पीठ पण मी भाजून घेतलं आहे. खोबरं भाजून घेतलं आहे, लसूण खोबरं घेतलं आहे. इथे आपण धणा जिरा पावडर वगैरे घेतलेली आहे. आणि हे आता तिखट हवं तर घ्या. आपली मिरची किती तिखट आहे त्याच्यावरती ठरवा तिखट घ्यायचं. घेतलं तर घ्या, ना तर मीठ घेतलं आपण, हळद घ्यायची, आणि हे सगळं आपण मिक्स करायचं. आता हे मिक्स करायचं, आणि आपण आता ह्या मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ घेऊया आणि ते थोडं थोडं आतमध्ये लावूया, म्हणजे कसं आपल्या त्या मिरचीला पण चव येईल. पूर्ण हे सगळं मिक्स करून बाजूला ठेवूया, आणि मिरचीला आतून सगळ्याला मीठ लावायचं, त्याने मिरचीला पण जरा चव येते. सगळ्या मिरच्यांना मीठ लावून झालं. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया, आणि आपण मीठ घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया. आणि याच्यात आता आंबटपणा, असा मिरची म्हटल्यावर थोडा आंबटपणा हवा आहे, मग लिंबू पिळून घेऊया. जेवढं आपलं सारण असेल तेवढी लिंबू घ्या. जास्त असेल तर 1 घ्या, थोडं असेल तर अर्धा घ्या. जास्त पण आंबट नको आहे. याच्यावर आणि याची थोडीशी साखर, अगदी थोडी. आता हे मिक्स करा आणि भरायला बघा. आता ह्या मिरच्या एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत, तुम्हाला छोट्या करायच्या असेल तर मध्ये कापून 2 भाग करा. आणि बघा, हे भरताना ना सारण आपल्याला जर सुकं लागलं तर थोडा पाण्याचा हबका घ्या, अगदी थोडा. आता मी ह्या भरल्या तर त्या जरा सुकं वाटायला लागलं, तर थोडंसं पाण्याचा हबका करून त्यांना ओलं केलं, कारण आपण तेलात टाकलं की मग ते सुकं सारण निघून जाणार. असं आता, आणि थोडं ओलं झालं तर भरायला पण छान, अशा गच्च भरून दाबून ठेवून. अशा आपल्या सगळ्या मिरच्या भरून झाल्या. ओके, कढईत तेल ठेवायचं. कढईत ठेवा, फ्राय पॅनवर ठेवा, कुठेही ठेवा. तुम्ही ज्यात फ्राय करता त्याच्यात ठेवा, आणि छान तेलावरती मस्त फ्राय करा. बघा, जेवणात मिरची, लोणचं, ह्या गोष्टी, पापड, ह्या गोष्टी अगदी, म्हणजे भाजी असली नसली तरी ह्या गोष्टी खूप थोड्याशा घेतल्या तरी पण आपल्याला जेवायला खूप बरं वाटतं. आता सगळ्या मिरच्या तेलावरती आपण फ्राय करूया. आता सगळ्या माझ्या कढईत राहणार नाहीत, कारण
जास्त टाकून आपल्याला त्या परतता पण येणार नाहीत. तर आता थोड्या घालूया, नंतर थोड्या फ्राय करूया. मस्त कढी, छान कढी केली किंवा मस्त असं आमच्याकडे ना बिरडं करतात, म्हणजे वाल असतात त्याची आमटी करतात मोड आणून. पातळ बिरडं आणि मिरच्या, हा हा काय खाल तुम्ही, खूप छान वाटते. जे कोकणाकडचे आहेत ना ते नक्कीच हे ट्राय करतात. अशा दोन्ही साईडनी परतून व्यवस्थित लाल केल्यात ना की आपला आतला मसाला पण फ्राय होईल. ह्या आपल्या झाल्या भरलेल्या मिरच्या. आता थोड्या अशा परतल्या की ह्याच्यावर थोडासा ना पाण्याचा हबका मारा आणि झाकण ठेवा, म्हणजे हातून पण ते अगदी नरम होतील, कडकडीत नाही होणार. त्यामुळे थोडासा पाण्याचा हबका मारा आणि झाकण ठेवा. अशा मिरच्या पीठ घालून केलेल्या ना थोड्या मऊसूत असल्या की चांगल्या लागतात. बघा अशी कशी छान मिरची परततानाच आपल्याला जाणवते की कशी झाली. असा रंग आला की काढून टाकायच्या. आता ह्या आपण दुसऱ्या राहिलेल्या मिरच्या घालूया, त्याही तशाच परतायच्या. परतून झालं, पाण्याचा हबका मारला, थोडंसं झाकण ठेवलं की त्याही मस्त होतात. अशा आपल्या सगळ्या मिरच्या फ्राय करून झाल्या. आपल्या मिरच्या कशा वाटल्या करून बघा. श्रावणात तर मिरची खरंच गरजेची असते. करून बघा, नक्की आवडतील. लाईक करा, शेअर करा, झालीच तर एखादी कमेंट करा. नमस्कार.